भरून पावलो, सुखानं संसार करा। आई, आता वंस घरी आलं, आता तरी दिवाळी साजरी करायची का नाही? हो, साजरी नाही, दणक्यात साजरी करूया। सावी, तुम्ही जाऊन तयार होऊन या, मी पण घरी फोन करतो। आई टेन्शन मध्ये असेल। चल बा, चला नवीन कपडे घालूया। चला 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 चला। धैर्य, अरे कसा आहेस तू आणि कुठे आहेस? आणि सावी सापडली का? त्या गुंडांनी तिला काय केलं नाही ना? बरं तिचं जाऊ दे, तू कसं आहेस सांग? तुला काही झालं नाही ना? बराच ना, तू बोल ना धैर्य, बोल ना काहीतरी लवकर। आई तू शांत हो आधी। आणि मला काही झालेलं नाहीये, मी ठीक आहे आणि सावी सुद्धा ठीक आहेत। मग कुठे आहात तुम्ही आता? मी सावीला आधी त्यांच्या घरी घेऊन आलोय। इकडचं लक्ष्मीपूजन आटपून येतो तिकडं, तुम्ही पण लक्ष्मीपूजन करून घ्या। काय? अरे ती सापडली तर इकडे घेऊन यायचं ना तिला? तिकडे का गेलास तू? आई, सकाळी भाऊ घरी आलेले तेव्हा त्यांना मी प्रॉमिस केलं होतं, आठवतंय ना? ते प्रॉमिस पूर्ण करायचं म्हणून सावीने आधी इकडे घेऊन आलोय मी। तू टेन्शन घेऊ नकोस, इकडचं लक्ष्मीपूजन आटोपलं की येतो लगेच मी तिकडं, जास्त वेळ नाही घेणार। आत्या, काय झालं? धैर्यांचा फोन होता ना? काही झालं नाही ना त्यांना? नाही, बरं आहे तो। हो आत्या, मग कुठे आहेत धैर्य? आणि अजून घरी कसे आले नाहीत ते? सावीला घेऊन तिच्या घरी गेले, लक्ष्मीपूजन करून येणार आहेत। का? तिकडे गेलेत ते? हो आत्या, आपण इथे इतक्या टेन्शन मध्ये आहोत, हे माहित नाहीये का त्यांना? म्हणजे आपल्या इथे काय चाललंय, आपल्याला काय वाटतं याचं जराही